प्रेक्षक हो, सध्या आपण आहोत कवळनगर स्थित बापू कॉलनीमध्ये। तुम्हाला माहिती आहे की काल 26 जून रोजी इथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमणाची कारवाई केली आणि चावरे कुटुंबाच्या जे मागील 70 वर्षापासून इथे स्थायिक आहे या कुटुंबावर जेसीबी चालवला। काय तर ही जागा अतिक्रमणामध्ये आहे असं म्हणत। तुम्हाला सांगायचं महत्वाचा विशेष विषय म्हणजे इथे असा की मागील 3 ते 4 वर्षापासून या जागेचा विषय न्यायालयात आहे। या जागेच्या स्टे साठी चावरे कुटुंबाने आणि महानगरपालिकेचा न्यायालयात हा विषय चालू आहे आणि त्या विषयाचा निर्णय आज 27 जून रोजी येणे होता। चावरे कुटुंबाचं असं म्हणणं आहे की कदाचित आज न्यायालयाच्या वतीने आम्हाला स्टे मिळणार होता। ऑर्डर यायची 27 जूनला, मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमणाची कारवाई केली 1 दिवस पूर्वीच, आदेशाच्या 1 दिवस पूर्वीच म्हणजे 26 जूनला। चावरे कुटुंबाचा असा आरोप आहे की ही अतिक्रमणाची कारवाई पुन्हा राजकीय दबावाखाली करण्यात आली आहे। आमची स्टेची ऑर्डर येणार होती, कुठलीही पूर्वसूचना न घेता आमच्या घरावर जेसीबी चालवण्यात आला, आमची घरं काढण्यात आली, आम्हाला बेघर करण्यात आलं। नेमकं काय आहे, नेमका विषय काय आहे, चावरे कुटुंबाचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। आपल्या सोबत आहे चावरे कुटुंब। मला सांगा काय झालं नेमकं। यहाँ पे हम लोग 70-80 साल से हमारी 4 पीढ़ियाँ यहाँ पे चली गई, हमारी 4थी पीढ़ी यहाँ पे चालू है। हमारा बाबा का सारा अमरावती में सबसे पुरानी छड़ी है हमारी श्याम भगत जी चावरे की। नतन भगत जी चावरे के समय से चालू अभी नतन भगत चावरे, श्यामा भगत चावरे, राजेश भगत चावरे, अभी सोनू भगत चावरे 4थी पीढ़ी होगी हमारी। और इतने सालों से यहाँ पे रह रहे हम लोग नेता समाज जो भी समाज रहते, हमारा कोई किसी से झगड़ा नहीं है आपस में। और ये हिंदू लोग आजू बाजू वाले इनका ऐसा है कि ये गरीब लोग हैं, ये मेला डोडो के आज यहाँ रह गए और हम लोग टॉप लोग हैं, बिजनेस वाले तो ये गरीब लोगों ने यहाँ रहना नहीं। यहाँ पे हम हमारे मॉल बनाएंगे, ये बनाएंगे, जगह बनाएंगे, रोड बनाएंगे, सब तुम्हारे लिए है। तुम कहीं भी अतिक्रमण कर लेते, तुम्हारा कोई कुछ नहीं उठाता, फिर तुम लोगों ने हम लोगों को क्यों उठाए। हमारे आज बच्चे, छोटे छोटे बच्चे पूरी बरसात में आज डर भीगे। हाँ, कल पूरी बरसात बच्चों पे से गई, दिन भर भूखे रहे, आज सुबह से भी हम यहाँ पे बैठे। हम इतने घूंघट में रहने वाले, कभी हम हमारे घर में सामने ज्यादा बात नहीं करते, आज हम इतना बोल रहे, आज हमको इतना मजबूर कर दिया है हमारे को।